देवराज, सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस. त्याप्रमाणे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु मी तुला विनंती करत आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. हे अमरावतीचे राज्य मला 14 मनवंतरासाठी मिळालं आहे. हे मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, हा सिंधुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. त्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस. तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. असेल तुझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य तर ये रणांगणामध्ये. तपोबलामध्ये सामर्थ्य आहे म्हणून याने कार्यारंभ केला आणि थेट स्वारी तुझ्या अमरावतीवर. मग वेळ कशाला, होऊन जाऊ दे रणसंग्राम. असं देवराज, मग आज तुझ्या अंतिम पराभवाची दिशा ही अमरावती. त्या ठिकाणाहून प्रस्थान कर. हेच तुला अंतिम शेतावणे. दैत्यराज, तपोबलाच्या साहाय्याने तू डोळा असून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतसत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला हा सूर्य मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल.
असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. अंत सेंदुरासुराचा ते शक्य नाही. देवराज, त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं धन प्राप्त केलं. त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर तुझ्या अमरावतीवर आक्रमण केलं. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासूर विराजमान होणार. दैत्यराज, अरे अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार, इथे सत्ता हे आम्हा देवांचीच राहणार. तू दैत्यांची नव्हे. रंभावर वशी मेघांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोगविलास करणारा तू देवेंद्र, आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही. म्हणून गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिच्या सौंदर्याला मोहून तिला उपभोगणारा तू, तिला स्त्रीला प्रश्न करणारा देवराज तू. देवेंद्रा, अरे हेच का तुझं देवत्व, की हेच तुझं श्रेष्ठत्व? मंत्रातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य, अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्याचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. माझ्या अमरावतीमधून माघारी जा. हा देवराज तुला अजूनही अभयदान देण्यास तयार आहे. आता माघार नाही देवराज, आता माघार नाही. एक तरी या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सेंदुरासूर विराजमान होईल, अन्यथा याच मैदानात नष्ट होईल. अजित्वा नैव कदापि जयघोष. दैत्यराज, विजय प्राप्त करण्याआधी विजयाचा जयघोष साजरा करणे हे योग्य नव्हे. माझ्या अमरावतीमधून माघारी जा, अन्यथा आज या रणांगणामध्ये तुझा अंत निश्चित आहे. देवराज, माझा अंत? देवेंद्रा, मग आज या सेंदुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळ येतो. या 33 कोटी देवांचा सेनापती या नरदेहापुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय विजय या सेंदुरासुराने साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला सेंदुरासूर.
या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती